यावर्षीच्या मान्सूनमध्ये आत्तापर्यंत देशभरामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. देशामध्ये 13% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. एल निनोच्या परिणामामुळे ही परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये दमदार पाऊस झाला, अनेक धरणं 100% भरली, पण त्याचवेळी इतर अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. राज्याचा विचार केला तर ऑगस्टचे 2 आठवडे उलटून गेलेत, पण राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या बऱ्याच भागांमध्ये अजूनही दमदार पाऊस झालाच नाहीये. त्यातच सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे चिंता आणखीन वाढली आहे. पिकांना पाणी कसं मिळणार या प्रश्नाने शेतकरी अडचणीत सापडलाय. पूर्ण जर देशाचं बघितलं तर आता 13% इतकी तूट पावसामध्ये आहे. आणि जसं आपण ऑलरेडी सांगत आलेलो आहोत की ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो त्यावेळी मान्सून किंवा मान्सूनच्या पावसाचं जे प्रमाण आहे ते असमान असतं. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो आणि काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी किंवा खूपच कमी पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी पुढची बातमी आहे. देशामध्ये 70% दुष्काळ पडण्याची भीती आहे. स्कायमेटने असा अंदाज वर्तवलाय. प्रशांत महासागरातील एल निनोचं संकट आता गंभीर झालंय. त्यामुळे देशामध्ये आता केवळ 85%च पाऊस होईल असा अंदाज आहे. स्कायमेटने यावर्षी एप्रिलमध्ये अंदाज वर्तवताना 90% पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आता हे प्रमाण 85% राहील असा नवा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यावर्षी जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर तितकासा पाहायला मिळत नाहीये.